तर इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका या युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसायला सुरुवात झालेली आहे। कच्च्या तेलाच्या किमती $200 प्रति बॅरलवरती जाण्याची शक्यता आहे आणि बंद असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरचे हल्ले यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या वाढण्याची भीती व्यक्त होते। तज्ञांचा सुद्धा तोच अंदाज आहे। युद्ध सुरू होऊन 3 आठवडे लोटलेत, मात्र युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता तुर्तास दिसत नाहीये। तर इराणनं कतारवरती हल्ला केल्यानंतर आता कतारनं पुन्हा इराणला प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्याची चर्चा आहे। इराणी दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी देश सोडावा असे आदेश कतारकडनं दिले गेले आहेत। इराणनं हल्ला केल्यानंतर आता दोनही देशांमध्ये तणाव कमालीचा वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे इराणनं कतारवरती जो हल्ला चढवला त्याचं प्रत्युत्तर कतारनं देण्याचं निश्चित केल्याची माहिती मिळते आहे। कारण इराणी दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी, जो दूतावास कतारमध्ये आहे, त्या इराणी दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी देश सोडावा असे आदेश आता दिले जात आहेत। इराणनं हल्ला केल्यानंतर दोनही देशांमधला तणाव कमालीचा वाढल्याचं पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।